रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधणे. त्यामुळे रक्षाबंधन म्हणजे संरक्षणाचे बंधन. या सणाला बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या रक्षणाची प्रार्थना करते. तसेच भाऊ देखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची शपथ घेतो. तर मंडळी, आज आहे रक्षाबंधन, त्याच्यामुळे मी सकाळच्या पारी लवकर उठून तयार झालो. कारण कसं आहे, आज मला माझी लाडकी बहीण राखी बांधणार. आता म्हणलं रक्षाबंधन म्हणल्यावर पाहुणी बिवणी येतील तर दूध जास्त लागेल, त्याच्यामुळे आलो डेअरीत आणि जास्तीचं दूध घेतलं. नंतर घरी गेल्यावर दिदीनं तयारी चालू केली. मग दिदीनं मला राखी बांधायसाठी बोलावलं. बाहेर येऊन बघतोय तर तयारी एकदम कडक झाली. मग राखी बिकी बांधली. नंतर ताई पण राखी बांधायला आलेली. मग म्हणलं बांधव. आणि तसं पण मला बघायचंच आहे की संध्याकाळपर्यंत माझ्या हातावर किती राख्या होते. अभि तो सुरुवात. नंतर मग सगळ्यांकडून राख्या बांधून झाले की म्हणलं आपलं आता निवांत झालो. दुपारी गॅसची गाडी आली होती, मग ती गेलो आणायला. आणि रक्षाबंधन साजरा करायला माकडं पण सांच्या पारनं वाईट चहा बी प्याला आणि म्हणलं जावं आता आत्याकडे. आता आम्हाला मांजर नको झालं, त्यामुळे जाता जाता त्याला रस्त्यात सोडून दिलं. तिथनं मग दादा आणि मी निघालो आत्याच्या घरी. इकडे आलो तर बरंच पब्लिक जमलेलं. मग मला पहिल्या बहिणीनं राखी बांधली, मग दुसऱ्या बहिणीनं राखी बांधली आणि मग माझ्या वहिनीनं राखी बांधली आणि रक्षाबंधन या सणाचा दी एंड करून टाकला. शेवटी माझा निम्मा हात राख्यांनी भरला आणि अशा रीतीने रक्षाबंधन सारखा पवित्र सण संपन्न झाला.